हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे रिगिंग. RIGGING. रिगिंग म्हणजे काय होतं तर मॅनेज ऑर कंडक्ट समथिंग फ्रॉड्युलंटली सो ॲज टू गेन ॲन ॲडव्हान्टेज. म्हणजेच काय करणे, रिगिंग म्हणजे काय होतं, एकतर हेराफेरी करणे किंवा लबाडी करणे म्हणजे काय होतं रिगिंग. मॅनेज ऑर कंडक्ट समथिंग फ्रॉड्युलंटली सो ॲज टू गेन ॲन ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज घेण्याकरता लबाडी करणे त्याला म्हटलं जातं रिगिंग. सो रिगिंग म्हणजे काय होतं, हेराफेरी, लबाडी करणे. आणखी म्हटलं जातं लुच्चेगिरी करणे किंवा स्वार्थ साधण्यासाठी गैरमार्गाने ताबा मिळवणे म्हणजे होतं रिगिंग. सो रिगिंग म्हणजे काय होतं तर हेराफेरी करणे, लबाडी करणे किंवा लुच्चेगिरी करणे किंवा स्वार्थ साधण्यासाठी गैरमार्गाने ताबा मिळवणे म्हणजे होतं रिगिंग. सो त्याचे सिनोनिम्स काय आहेत रिगिंगचे? मॅनिप्युलेट, इन्फ्लुएन्स आणि परवर्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रायव्हिंग, डिस्पजेसिंग आणि डायव्हेस्टिंग. तर काय आहेत सिनोनिम? सिनोनिम आहेत मॅनिप्युलेट, इन्फ्लुएन्स आणि परवर्ट. हे आहेत सिनोनिम कशाचे? रिगिंगचे. आणि अँटोनिम्स आहेत डिप्रायव्हिंग, डिस्पजेसिंग आणि डिवेस्टिंग. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इन्साइट. इन्साइटचं काय मिनिंग आहे तर एनकरेज ऑर स्टर अप व्हायलेंट ऑर अनलॉफुल बिहेवियर. इन्साइट म्हणजे होते भडकवणे किंवा उत्तेजित करणे म्हणजे काय होतं इन्साइट. एनकरेज ऑर स्टीर अप व्हायलेंट ऑर अनलॉफुल बिहेवियर. व्हायलेंट आणि जे अनलॉफुल बिहेवियर आहे त्याला काय करणे, एनकरेज करणे म्हणजे होतं इन्साइट. तर इन्साइट म्हणजे होते भडकावणे किंवा उत्तेजित करणे किंवा प्रेरित करणे म्हणजे होता इन्साइट. आता सिनोनिम्स बघूया इन्साइटचे काय आहे. वर्क अप, एनकरेज आणि स्टिम्युलेट. आणि अँटोनिम्स आहेत सप्रेस, डिसिव्ड आणि डिटर. तर काय आहेत सिनोनिम्स इन्साइटचे? वर्कअप, एनकरेज आणि स्टिम्युलेट. आणि अँटोनिम्स आहेत सप्रेस, डिसिव्ड आणि डिटर. यूज बघूया सेंटेन्स मध्ये इन्साइटचा. दे कॉन्स्पायर्ड टू इन्साइट रायोट्स. सो याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? त्यांनी दंगली भडकवण्याचा कट रचला. त्यांनी दंगली भडकवण्याचा कट रचला असं याचा मराठीमध्ये मिनिंग आहे या सेंटेन्सचा. आणि इन्साइट म्हणजे काय होते? भडकावणे, उत्तेजित करणे किंवा प्रेरित करणे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्कॉन. SCORN, स्कॉन. सो स्कॉनचं मिनिंग आहे फील ऑर एक्सप्रेस कंटेम्प्ट ऑर डिस्डेन फॉर. म्हणजेच काय करणे, तिरस्कार करणे किंवा इतरांविषयी जो तिरस्कार असतो त्याला म्हटलं जातं स्कॉन. स्कॉन म्हणजे काय होते मग? तिरस्कार किंवा इतरांविषयी वाटणारा तिरस्कार किंवा तुच्छ वाटणे. काय होतं स्कॉन म्हणजे? एकतर तिरस्कार किंवा इतरांविषयी वाटणारा तिरस्कार किंवा तुच्छ वाटणे. सिनोनिम्स बघूया. याचे सिनोनिम्स आहेत स्कॉनचे डिराइड, डिस्डेन आणि डिस्पॅरेज. डिराइड, डिस्डेन आणि डिस्पॅरेज हे सिनोनिम्स आहेत स्कॉनचे. आणि अँटोनिम्स आहेत ॲडमायर आणि रिस्पेक्ट. सो यूज बघूया सेंटेन्स मध्ये. द मिनिस्टर स्कॉन्ड लेबर्स अटेम्प्ट टू वो वोट्स. ओके, वोटर्स. द मिनिस्टर स्कॉन्ड लेबर्स अटेम्प्ट टू वो वोटर्स. तर याचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? मंत्र्यांनी मतदारांना आकर्षित करण्याच्या
श्रमिक प्रयत्नांचा तिरस्कार केला, असं याचा सेंटेन्स, या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे. परत एकदा सांगून देतो तुम्हाला, मंत्र्यांनी मतदारांना आकर्षित करण्याच्या श्रमिक प्रयत्नांचा तिरस्कार केला, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इन्सेंडियरी, INCENDIARY, इन्सेंडियरी. सो याचं मिनिंग काय आहे? अन इन्सेंडियरी बॉम्ब ऑर डिव्हाइस, म्हणजेच काय होऊ शकते? आग लावणारा किंवा जाळपोळ करणारे. तर याचा काय अर्थ आहे? आग लावणारा किंवा जाळपोळ करणारे म्हणजे काय होतं? इन्सेंडियरी. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? एक्सप्लोजिव्ह, बॉम्ब आणि मुनिशन, आणि अँटोनिम आहेत कन्सिलिएटरी. ओके, सर सिनोनिम्स काय आहेत इन्सेंडियरीचे? एक्सप्लोजिव्ह, बॉम्ब आणि मुनिशन्स, आणि अँटोनिम आहेत कन्सिलिएटरी. काय आहेत? कन्सिलिएटरी. ओके, सो आता याचा यूज बघून घेऊया आपण. इन्सेंडियरीचा सेंटेन्स मध्ये कसा झालेला आहे? द होली सिटी वॉज ब्लास्टेड इन्सेंडियरीज. तर याचा मराठीमध्ये अर्थ आहे पवित्र शहरांना आग लावणाऱ्यांनी उडवले होते. काय आहे सेंटेन्सचा अर्थ? द होली सिटी वॉज ब्लास्टेड इन्सेंडियरीजचा पवित्र शहरांना आग लावणाऱ्यांनी उडवले होते, असा या सेंटेन्सचा अर्थ आहे. तर नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे असरेटिव्ह. असरेटिव्ह म्हणजे काय होते? द क्वालिटी ऑफ बीइंग पोलाइटली फर्म अँड डिमांडिंग. द क्वालिटी ऑफ बीइंग पोलाइटली फर्म अँड डिमांडिंग म्हणजे काय होतं? वन वर्ड मध्ये त्याचा अर्थ आहे असरेटिव्ह. आणि असरेटिव्ह म्हणजे काय होतं मराठीमध्ये? ठाम, जो ठाम असतो किंवा खंबीर असतो, किंवा त्याचा काय असते? त्याला आत्मविश्वास असते, आत्मविश्वास असलेला म्हणजे काय होतं? असरेटिव्ह. सो असरेटिव्ह म्हणजे होते ठाम, खंबीर आणि आत्मविश्वास असलेला. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे गॅलंट, GALLANT. गॅलंट म्हणजे काय होते? अ ब्रेव्ह, नोबल माइंडेड और शिवालरस मॅन. अ ब्रेव्ह, नोबल माइंडेड और शिवालरस मॅन म्हणजे काय होतं? गॅलंट. सो गॅलंटचा अर्थ काय आहे? शूर किंवा धाडसी व्यक्ती. तर गॅलंट म्हणजे होते शूर व धाडसी, शूर व धाडसी किंवा पराक्रमी. आणखी काय म्हटलं जातं? शौर्यपूर्ण. तर काय आहे गॅलंट म्हणजे काय अर्थ होतो मराठीमध्ये? शूर व धाडसी, पराक्रमी किंवा शौर्यपूर्ण. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे डिक्शनरी. सो डिक्शनरीची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, DICTIONARY. तर डिक्शनरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं शब्दकोश. सो डिक्शनरी म्हणजे होते शब्दकोश, आणि डिक्शनरीची करेक्ट स्पेलिंग काय आहे? DICTIONARY. नेक्स्ट वर्ड आहे लिरिकल. तर लिरिकलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी, LYRICAL. आणि लिरिकल म्हणजे काय होतं? तर गीतात्मक किंवा भावनापूर्ण, भावना विवश म्हणजे होतं लिरिकल. जसं तुम्ही कधी यूट्यूबवर गाणे बघत असाल तर त्यामध्ये काय असते? काही जे ओरिजिनल सॉंग्स असतात आणि काही लिरिकल असतात. लिरिकल म्हणजे त्याच्यावर लिरिक्स लिहून येत असतात त्या सॉंग्सचे. सो ते आहे लिरिकल. तर लिरिकल म्हणजे काय होते? गीतात्मक, भावनापूर्ण किंवा भावना विवश. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बर्स्ट ॲट द सीम्स. बर्स्ट ॲट द सीम्सचा अर्थ काय आहे? टू बी फिल्ड टू ऑर बियॉन्ड नॉर्मल कॅपॅसिटी. This room will be bursting at the seams when all the guests arrive. So burst at the seams म्हणजे काय होते? कॅपॅसिटी पेक्षा जास्त तिथे व्यक्ती असणे किंवा कॅपॅसिटी पेक्षा तिथे जास्त भरणे, त्याला म्हटलं जातं बर्स्ट ॲट द सीम्स. तर बर्स्ट ॲट द सीम्स म्हणजे काय होते? एकतर पूर्णपणे भरलेले किंवा खूप जास्त जागा व्यापलेले म्हणजे काय होतं? बर्स्ट ॲट द
सीम्स. जसं इथे म्हटलेलं आहे की दिस रूम विल बी बस्टिंग ॲट द सीम्स वेन ऑल द गेस्ट अराइव्ह. म्हणजे जेव्हा सगळे गेस्ट जेव्हा येईल तेव्हा काय होईल, ती रूम काय होईल, पूर्णपणे भरून जाईल, पूर्णपणे पॅक होऊन जाईल. सो त्याचा अर्थ काय होतो, बस्ट ॲट द सीम्सचा पूर्णपणे भरलेले किंवा खूप जास्त जागा व्यापलेले. नेक्स्ट आहे क्लिअर ॲज अ बेल. क्लिअर ॲज अ बेलचं मिनिंग आहे इफ समथिंग इज ॲज क्लिअर ॲज अ बेल इट इज व्हेरी क्लिअर ऑर इझी टू अंडरस्टँड. म्हणजे एकदम स्पष्ट, एकदम स्पष्ट काय असणारे, समजणारे, एकदम स्पष्ट, एक तर क्लिअर, खूप क्लिअर असणारे किंवा इझी टू अंडरस्टँड म्हणजे समजणारे, इझिली ते समजणारे. म्हणजे काय होतं, क्लिअर ॲज अ बेल. सो क्लिअर ॲज अ बेलचा अर्थ काय आहे, अगदी स्पष्ट किंवा पूर्णपणे समजण्याजोगा किंवा पूर्णपणे समजण्यायोग्य. पूर्णपणे जे समजले जाते किंवा ते खूप काही स्पष्ट असते, अगदी स्पष्ट असते, त्याला म्हटलं जाते क्लिअर ॲज अ बेल. आणखी काय म्हटलं जातं तर एखाद्या गोष्टीचा किंवा आवाजाचा अत्यंत स्पष्टपणे बोध होणे किंवा समजणे म्हणजे काय होतं, क्लिअर ॲज अ बेल. क्लिअर ॲज अ बेल म्हणजे काय होतं तर अगदी स्पष्ट किंवा पूर्णपणे समजण्याजोगा. सो हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस. वर्ड सुद्धा बघितलेले आपण, जे आज वर्ड बघितलेले आहे वोकॅब्युलरीचे, त्याचे तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठी मिनिंग परत एकदा वाचून घ्या. सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला तुमच्या मनाने, आणि तुम्हाला वाटत असेल की तो सेंटेन्स माझ्याकडनं चुकला आहे किंवा तुम्हाला एकदा बघायचा आहे की तो सेंटेन्स करेक्ट आहे की नाही, तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही तिथे तुम्हाला सांगू की हा तुम्ही सेंटेन्स जो फ्रेम केलेला आहे वर्ड घेऊन तो करेक्ट आहे की नाही. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे जे नोटिफिकेशन्स येत जाईल, जे नवीन नवीन व्हिडिओज येईल त्याच्याकरता. आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत आहेत किंवा जे स्टार्ट करणार आहेत. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.